नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज इथे मी छोले शिजवलेले आहे, वेगळ्या पद्धतीने शिजवलेले आहे. त्यामध्ये काय काय घातलं ते इथे मी सांगणार आहे. आणि मसाले पण आपले इथे काढलेले आहेत. वेगळी चव या छोल्यांची असणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे छोले शिजवून घेतलेले आहे. 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित छोले आणि हा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. छोले शिजवताना 2 वाट्या मी इथे छोले होते भिजवलेले, त्यामध्ये 2 ग्लास मी इथे पाणी घातलं आणि 2 चमचे मी याच्यामध्ये तूप घातलेलं होतं. साजूक तूप 2 चमचे याच्यामध्ये मी घातलं आणि चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून इथे हळद घालून हे मी छोले इथे शिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला मसाले बघायचे आहेत. इथे आपण एवढा तुकडा मी पातळ स्लाइस करून खोबरं भाजून घेतलेला आहे. एक मिडियम साईजचा कांदा आहे. 2 टीस्पून इथे धने घेतलेले आहे. 1 टीस्पून इथे तीळ आहे. 3 इथे खड्या मसाल्यांमध्ये 3 इथे आहेत तेजपत्ते. त्याच्यानंतर इथे त्रिफळा घेतलेल्या आहेत मी 7-8. 4 मी इथे लवंग घेतलेले आहेत. 5-6 इथे काळे मिरी आहेत. एक मोठी मसाला विलायची आहे आणि 1 टीस्पून मी इथे मगजबी घेतलेली आहे आणि 1 टीस्पून इथे बडीशोप घेतलेली आहे. तर कांदा खोबरा आपला भाजलेला आहे. बाकी हे मसाले फक्त आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. कढई आपली इथे गरम झालेली आहे. मसाले आपण इथे भाजून घेऊ. मी थोडंसं तेल घातलेलं आहे. इथे सर्वात आधी आपण हे खडे मसाले टाकून घेऊ. इथे आपण आता मगजबी आणि आपलं बडीशोप टाकून घेऊ. थोडेसेच आपल्याला गरम करायचे आहे. इथे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आणि धने सुद्धा. गॅस आता बंद केलेला आहे. त्या गरम कढईवरती आपण आता ह्याला मिक्स करून व्यवस्थित थंड करून आणि आपल्याला हे वाटून घ्यायचंय. इथे आपले मसाले थंड झालेले आहेत. सर्व आपल्याला इथे वाटायला घ्यायचे. यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे. थंड झालेले मसाले पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. इथे आपल्याला आलं आणि लसूण अर्धा इंच इथं आलं आहे आणि 8-10 पाकळ्या लसणाच्या आहेत. हे पण आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. थोड्या कोथिंबीरीच्या पोळ्या ज्या मागच्या दांड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आपण. तर आता इथे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला वाटण बारीक वाटायचं. आपलं वाटण बारीक होतं तोपर्यंत इथे आपण कमी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. वाटण होईपर्यंत आपलं तेल गरम होणार आहे. इथे आपलं वाटण तयार आहे. तेलही आपलं गरम झालेलं आहे. फोडणी आपण द्यायला घ्यायची. आपलं इथे गरम झालेलं आहे. आपल्याला हे वाटण याच्यामध्ये घालायचं आहे. इथे आपला मसाला 1 मिनिटभर आपण इथे परतून घेतलेला आहे. काही मसाले आपल्याला ते इथे घालायचे आहेत. 1 टीस्पून मी इथे गरम मसाला घालणार आहे आणि 2-3 टीस्पून मी इथे घालणार आहे रस्सा भाजी मसाला. थोडेसे छोले झणझणीत असतील तर छान लागतात. आणि हळद इथे मी घातलेली आहे. जेव्हा आपण चणे शिजवले त्यावेळेला मी हळद आणि तुपाचा वापर इथे केलेला आहे. आपल्याला आता हे मसाले व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करायचे. आपल्या छोल्यांमधलं जे पाणी आहे तेच मी इथे थोडंसं टाकून घेणार आहे आणि आपलं वाटण व्यवस्थित शिजून घेणार आहे. 1 मिनिटभर आपलं हे मिक्स केलेलं वाटण आपल्याला शिजून घ्यायचंय. इथे आपला मसाला छान झालेला आहे. मसाला छान शिजला. इथे आपल्याला आता शिजवलेले आपले चणे, काबुली चणे आणि आपला बटाटा तर तो इथे मी टाकून घेतलेला आहे. तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं इथे पाणी घालणार आहे मी. आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आहे तर ते धुवून आणि व्यवस्थित इथे पाणी. या पद्धतीने छोले बनवून बघा. चवीपुरते इथे मीठ घालणार आहे. छोले शिजवताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. जर तुम्ही मीठ घातलं नसेल तर ते लक्षात ठेवा आणि घातलेले असेल तर आपण जेव्हा भाजी संपूर्ण बनवतो तर किती प्रमाणात बनवतो त्यानुसार इथे आठवणीने आपल्याला मीठ घालायचं आहे. ह्याला आपल्याला छान एक उकळी काढायची आहे. इथे आपले इथे छोल्यांना छान उकळी आलेली आहे. थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपले छोले तयार झालेले आहेत.
आजची छोल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या दररोजच्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.